ठाण्यात रेव पार्टी झालेली आणि हा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड करताय आणि यावरून आता सत्ताधारी शिवाय विरोधकांमध्ये घमासान सुरू आहे। जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील ड्रग्सकडे लक्ष द्यावं असा टोला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लगावला, तर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं। जितेंद्र आव्हाडांना माझी विनंती आहे की फक्त एक दिवस काहीतरी आंदोलन करून थांबू नका, पुढेही सातत्यानं हे कसं बंद होईल यासाठी पाठपुरावा तुम्ही करणं गरजेचं आहे। आणि ज्या पद्धतीनं तुमचं प्रेम माझ्या मतदारसंघावर आहे तशाच पद्धतीनं मुंब्रा कौस्यामध्ये सुद्धा जो ड्रग्सचा व्यवसाय फार मोठ्या प्रमाणात फोफावलेला आहे त्यावर सुद्धा स्थानिक आमदार म्हणून नियंत्रण आणणं ही तुमची जबाबदारी आणि त्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून आपल्याला त्यांना विनंती करतो। असं आहे की ड्रग्ज आहेत ना कुठेही असू दे ते बंद झाले पाहिजेत एवढी इच्छा आहे। मी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, मी सरनाईकांचं नाव देखील घेतलं नाही। सरनाईकांचा बंगला आहे का काय कसा झालाय काय झालंय, आदिवासीची जमीन आहे का काय, ह्याच्यावर मला काहीच बोलायचं नसतं। मी वैयक्तिक कधीच नाही जात कोणावर। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तशा गोष्टी आज होत आहेत। 20-20 हजार 5-5 हजार कोटीचं ड्रग जेव्हा सापडतं, किती ड्रग लोकांकडे जातं हा अंदाज सुद्धा आपल्याला करता येणार नाही। गुंड असतील नाही तर ड्रग्ज सप्लाय करणारे जे कोणी व्यावसायिक असतील नाही तर जे कोणी ड्रग माफिया असतील यांना पाठिंबा देणारं हे सरकार आहे, त्यामुळे त्यांना कुठेही या सरकारची भीती वाटत नाही। त्या काळामध्ये महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर हे जे माफिया लोक आहेत नाही तर गुंड लोक आहेत त्यांना खऱ्या अर्थाने कुठंतरी आपल्याला एक धडा शिकवला पाहिजे असं आम्हाला वाटतं।